नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोरजी काचवा यांच्यातर्फे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येते आणि त्याचप्रमाणे आज आपल्यासोबत किशोरजी नागरे आणि किशोरजी काचवा आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल सर? असं आहे की किशोर भाऊ नागरे व त्यांच्या वार्डातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक आणि भक्त लोक जे दरवर्षी आम्हाला सेवा करण्याची संधी देतात, त्याबद्दल मी विठुरायाच्या आभार मानतो की आम्हाला ही सेवा करण्याची संधी या लोकांची भेटते। आणि पहिले 500 लोक होते, नंतर मग 700 झाले, नंतर 1000 झाले, नंतर 2000 झाले। आज तर मला असं वाटत होतं की 2,500 ते 2,500 लोक असतील, कारण आपला हॉल खालचा 2दा-3दा भरूनसुद्धा बी बाहेर पण सगळे भक्त लोक फराळ करत होते। आम्ही असे किशोर भाऊला हे जे उपक्रम ते करतात दरवर्षी, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अशी संधी दरवर्षी त्यांनी द्यावी सेवा करण्याची, हीच आई जगदंबेला प्रार्थना करतो। सर, आषाढी एकादशी निमित्त विठू रुक्माईला काय साकडं घालाल? साकडं तर आमचं एकच आहे, मशाल चिन्हावर आमचं या महाराष्ट्रात उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री बनावे आणि शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात यावी, बस हेच आमचं स्वप्न आहे। काय सांगाल सर, आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे किशोरजी काचवा यांच्यातर्फे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येते? दरवर्षीप्रमाणे हे आपलं साधारणतः आषाढीचं 9वं वर्ष आहे दिंडीचं। आषाढीचं एकादशी खूप दिवसापासून अनेक वर्षानुवर्षां पिढ्यानपिढ्या साजरी होत असते मोठ्या प्रमाणात, परंतु आमच्या या 9व्या वर्षीपर्यंत आणि इथून पुढेही किशोर भाऊ काचवा आमच्या येणाऱ्या सर्व वारकरी मंडळींचं अत्यंत मनसोक्त आनंदाने स्वागत करतात। तसेच आनंदाने स्वागत करत असताना ते 4 दिवसापासून आम्हाला पुढून फोन करतात व पाठपुरावा करत राहतात की काय करायचं, आणखीन किती वाजता येणार, काय करणार। काल रात्री पण त्यांचे 2-3 फोन येऊन गेले आणि सगळं नियोजन झालं असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळं त्यांच्याकडे सगळं नियोजन असल्यामुळं आम्हाला कोणाला काही सांगायची गरज पडत नाही आणि ते चांगल्या प्रकारे इथं नियोजन करतात। ते असतील त्यांच्यासोबत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी हे चांगल्या प्रकारे सहकार्य करतात। आणि आज सकाळी दरवर्षीप्रमाणे या दिंडीची सकाळी 7:30ला सुरुवात झाली। सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त ते पण 2 ते 3 किलोमीटर पायी चालले सकाळी, त्यांच्या हस्ते, तसेच महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख बाळासाहेबजी थोरात, तसेच महानगर प्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोषजी जेजूरकर व वार्डातील अनेक वारकरी मंडळी व ज्येष्ठ मंडळी यांच्या शुभ हस्ते आपण या सकाळी निळकंठेश्वर मंदिरात आरती करून या दिंडी सोहळ्याची सुरुवात केली। आणि आता इथं आम्हाला साधारणतः एक दरवर्षीप्रमाणे 10:30 वाजले आणि आता इथून आम्ही दर्शनाला जाणार आणि तिथं येताना तनवणे साहेबांनी जवळपास 11 बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि आमच्यासोबत पण 5 ट्रॅव्हल्सच्या बसेस आम्ही ठेवलेल्या आहे। ज्या व्यक्तीला चालताना थोडं, काही जण 5 किलोमीटर चालतात, 2 किलोमीटर चालतात, तर ते लगेच ज्यांना चालणं शक्य नसेल ते बसमध्ये बसतात। असा हा प्रोग्राम आहे आणि आम्ही प्रत्येकाला साधारणतः एक 2000 पासेस छापल्या होत्या आणि प्रत्येकाला 1-1 पास दिलेले। हे होते किशोरजी नागरे व किशोरजी काचवा यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे। कॅमेरामॅन आदित्य राठेसोबत मी आदर्श टाटे, आपण बघत आहात एनसीएस न्यूज।
सन्माननीय नगरसेवक किशोर भाऊ कछवा यांचं स्वागत करायचं आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.